जगस्वामी साप सदाशिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा सूर्यास्त झाला। आख्यान इथेच थांबवावे लागणार। देवा देवेंद्रांची आणि श्री नारायणांची भेट झाल्याचे माझ्या ध्यानात आले आहे। इंद्रदेवांच्या मनात काय आहे हे जाणून घेऊन प्रधानजी त्यांचे दायित्व पार पाडत आहेत। देवेंद्रांना थेट सहाय्य करायला मी नकार दिला आहे, परंतु बानूला काही गोष्टी मात्र मी सांगू शकतो, तिला संकेत देऊ शकतो। नारायण नारायण। आज लय उशीर नाही झाला ना? अगं लय उशीर झालाय। हा चला लवकर वाड्यावर जाय पतुर अंधार व्हायचा। चला चला आणि मला तर त्याच्या बी मोहरपाक गावात जायचं आहे। होय ना? मग चल की बिगी बिगी उचल की पावलं। महाराज तुम्ही? होय बानू, मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचे बोलायचे आहे। परंतु मी ते तुझ्याशी एकांतात बोलेन। आओ पर हे माझ्या संग वाड्यावर येणार आहे ती। तुझ्या सोबत नाही बानू, तू एकटीच जाणार आहे। मी नाही समजले महाराज। ते मी सांगेन, परंतु आधी तुला अजामिळेला पुढे जायला सांगायला लागेल। तुम्ही समदेवा मोर, मी येते नंतरच्या। असं काय काम आहे? अरे महाराजांसंग बोलायचं आहे मला। असं का? मग ठीक आहे, आम्ही होतो पुढं। आम्ही होतो पुढं, तू ये बिगी बिगी। नाही मी काय म्हणतो, नाही म्हणजे तुमचं बोलून झालं का एकदमच निघू समधी? हा रंग्या उगा शांतपणा करू नगस। बानू तू नग ऐकूस याच। आम्ही होतो पुढं, तू ये नंतर चला। काय रे बा, काय झालं? नाही काय नाही। अगं पर बानू तू एकलीच कशी येणार ग? हा मग देवांची बायको हाय बानू,
देव मेना पाठवतील तिच्यासाठी. तू नका काळजी करूस. अगं ते ठावाय ग मला, पण आज उगा असं वाटतं की बानूला असं एकटी सोडून देणं बरोबर नाही. बा अरे तू नका काळजी करूस. तुम्ही समजे वा मोर मी येते. बालू, हा नवरात्रोत्सव हा आनंदाचा काळ आहे. शक्तीच्या उत्सवाचा हा काळ आहे. आणि याच काळात तुला पडलेल्या अनेक शंकांचं निरसन होणार आहे. पण महाराज तुम्ही मला जे काय सांगताय मला काय बी कळणं झालं आहे बघ. देवेंद्र तुला कशासाठी सहाय्य करत आहेत हे तुला लवकरच कळेल. लवकरच तुला एका अद्भुत घटनेला सामोरं जावं लागणार आहे. हे मला सर्वांसमक्ष सांगायचं नव्हतं. आणि पुढे जे काही घडणार आहे त्याची प्रतीक्षा कर. काय घडणार आहे पुढं? नारायण नारायण. पण अशी अधीर होऊ नकोस. सारं काही कळेल तुला. मी सांगितलेलं तेवढं ध्यानात ठेव. शुभम भवतु. नारायण नारायण. मी इथे आले होते तो दिवस मला अजूनही आठवतो. म्हाळसाच्या विवाहाच्या आधी मी इथे आले होते ती तुमची पत्नी म्हणून. श्री खंडेराय, तुम्ही आणि नारद मुनी यांच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नव्हतं मी कोण आहे ते. परंतु आज तो क्षण आला आहे. तुम्ही साक्षात श्री विष्णू आहात. आणि तुम्ही महालक्ष्मी आहात हे बाणाईला कळणार. बरं झालं तुम्ही देवेंद्रांना हे सांगण्यापासून अडवलं नाही ते. एका अर्थी त्यांना थांबवण्यासाठी माझ्याकडे सबळ कारण नव्हतं. त्यांची बाजू मला पटली आणि देवांनीही त्यांची बाजू न्याय आहे असं सांगितलं आहे. ह्या निमित्ताने बानूला जे समजेल ते तिच्यासाठी लाभदायक असेल. यानंतर श्री म्हाळसा देवींना स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल. त्यांना देखील सत्याच्या जवळ नेणं आवश्यक आहे. परंतु तुम्ही त्यात लक्ष घालू नका. त्या दृष्टीने जे करायचं ते श्री खंडेराय करतील. परंतु असं का? कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, नवरात्रोत्सव संपताच आपण इथून जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही इथे नसालच. देवी, श्री म्हाळसा देवींना आपण काय सांगणार आहात? आपण स्वगृही जात आहोत म्हणून. हा निर्णय घेताना थोडी घाई नाही का होत आहे? मला ठाऊकच होतं ह्या जेजुरीतून निघताना तुमचं पाऊल जड होणार. परंतु मी काय म्हणतो, नाही, मी माझा निर्णय बदलणार नाही. तुम्ही रागावला आहात का? काय म्हणते आहे मी? बाणाई समोर आली तर तिला सामोरं कसं जायचं ह्याचा मी विचार करतो आहे.
बानू, आज मी तुला तुझ्या वाड्यावर भेटायला येणार नाही. मला तुला एकांतात भेटायचे आहे. या जेजुरी गडावर हे जे चांदणं पसरलं आहे, त्या चांदण्याच्या प्रकाशात ग्रह नक्षत्रांच्या साक्षीनं मी तुला अत्यंत महत्वाचं काही सांगणार आहे. माझ्या भात्यातले सगळे बाण आज मी बाहेर काढणार आहे. बानू, तू इथं ये. इथं ये बानू. थांबाजी. तुम्ही हतनच गडावर माघारी जा. मी जाईन हतन. तुम्ही आता? मी तुला भेटायला आलोय बानू. मग वाड्यावर यायचं ना जी. मला केवळ आणि केवळ तुलाच भेटायचं होतं. पर मी तर वाड्यावर जायला निघाले होते. मी हात कसे आले कळलंच नाही. बानू, असं समज की आपल्या भेटीचा योग होता. आख्यान कसं झालं? चांगलं झालं जी. तुझ्या पदरी काही पडलं की नाही? वयजी, महाराज सांगत होते का देवीचे किती रूप असतात, कसे असतात, समदेव त्यांचं कौतिक कसं करतात. बानू, तुझ्या ध्येय प्राप्तीसाठी तुझ्या हाती काही गवसलं की नाही? याचा अर्थ नाही. म्हणजे ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच उभा केला आहे ते अजूनही घडतच नाही. तसं असेल तर आता ते घडवायला हवं. आणि आता ते मी घडवेन. आता मी प्रतीक्षा करणार नाही. आणि तू माझी कन्या आहेस. मी तुलाही प्रतीक्षा करू देणार नाही. काय करणार आहेसा तुम्ही? तुझ्या अंतर्मनात भूतकाळाची दालनं घट्ट बंद केली आहेत. ती मी उघडणार आहे.
आणि त्यासाठी या साऱ्या सृष्टीच्या नियमाविरुद्ध जाणार आहे मी. तुझा पिता हा देवेंद्र आय 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 ए नुसतं गडाव चालत जायचं आणि माघारी गावात याचं म्हणजे पायाचं पाक तुकडा पडायची येळ येते रे बाबा. ए आजा येवायच बस. ये बस 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 बस. नाही मला वाटलं होतं निदान तो तरी माझं समजा ऐकतोयस, पण तुझं ध्यान कुठं आहे? अरे ही बानू कशी आली नाही अजून? हा आता बघ ना किती वेळ झाला ती. हाय का आता? अरे महाराजांसंग बोलायचं हाय म्हणली नव, काहीतरी सांगायचं असेल त्यासनी. अगं होय, पण हे समजा आजच सांगायला हो होतं होय. राजा तुला झालंय तरी काय? हा बानू कावा एकली गडावून आली नाही होय? अरे आज पत्र बानू कवा बी अशी वागली नव्हती बघ, समजा सांगायची. पण आज का कुणास ठाव असं वाटलं की काहीतरी घडणार आहे, आणि त्यात बानूच काही इप्रित घडाय न ग. अरे देवीचा उत्सव आहे समधीकडं, आणि तू कसं पाय असं नको तो विचार करतोय आज. ए आजा, इंद्रदेव हाता आलं होतं का? होय, आणि बानूला काहीतरी सांगून गेले ती. कवा? अरे तवा जेव्हा समधीकडे कमळ उमलली होती तवा. मी असं ऐकलंय त्या दिवशी लक्ष्मी देवीच्या कक्षात बी कमळ उमलली होती. कुठे गेले असतील हे? गणेश, तू इथे आला आहेस हे मला ठाऊकच नव्हतं. तू खंडेरायांना भेटायला आली होतीस ना? हो, पण तुला भेटूनही मला तितकाच आनंद झाला आहे. तू परत गडावर आल्यापासून तुझ्याशी धड बोलणंच झालं नाही. माते, तुझी इच्छा असेल तर तू मला कधीही भेटू शकतेस, माझ्याशी तुझ्या मनातलं बोलू शकतेस. खरं तर मला तुझ्याशीच बोलायचं होतं. आख्यानात माझ्या शंकेचं निरसन व्हावं असं मला वाटत होतं, पण मी कसं विसरले मला ठाऊक नाही. तुम्हाला कधीही शंका विचारू शकतेस माते. गणेश, ही गोष्ट केवळ मी लक्ष्मीदेवींना सांगितली आहे. कोणती? गडावर रात्रीच्या प्रहरी मला एक स्त्री दिसली होती. ती कोण होती हे मला सांगता येणार नाही, पण ती माझ्या आजूबाजूला असल्याचा मला भास झाला. आता तो भास होता की नाही हे मला ठाऊक नाही. तो भास नव्हता. तो भास नव्हता. मग कोण होती ती स्त्री? ते मी तुला सांगणार नाही. तेव्हा इतकंच सांगेन की तुझ्या मनात जी इच्छा आहे ती या नवरात्र उत्सवाच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता यशं देहि मां देहि श्री दुर्गा देवी नमोस्तुते. मला या सगळ्याची तर्कसंगती लावायला हवी. होय माते, ते अत्यंत महत्वाचे आहे. मला तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कोणती? लवकरच जेजुरीच्या परिसरात एक विलक्षण अशी घटना घडणार आहे.
ही घटना तुझ्या आणि बाणाच्या सत्य सापडण्याच्या मार्गातील मोठी घटना असणार आहे. असं काय घडणार आहे जेजुरीत? सारं काही मी स्पष्टपणे नाही सांगू शकणार. घटना म्हणजे कैलासात जाण्याच्या दृष्टीने सुरुवात असणार आहे. ह्या घटनेची साक्षी व्हायचा प्रयत्न तू करावास असे मला वाटते. अशी काय घटना घडणार आहे ज्यामुळे कैलासात जाण्याची सुरुवात होणार आहे? आणि ही घटना कोणाच्या बाबतीत घडणार आहे? माझ्या की बानूच्या?